आजची गोष्ट आहे अति तेथे माती एक भिकारी होता। तो रोज गावात लोकांना भीक मागायचा। मिळेल ते खायचा। काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा। त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता। त्याला कोणीतरी सांगितले की तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर। तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल। तो त्याप्रमाणे करतो। इंद्र प्रसन्न होतो। इंद्र त्याला म्हणतो की तू तुझी झोळी पुढे कर। मी त्यात पैसे टाकत जाईन। तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन। मात्र हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल। तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो। तेवढ्या पैशांवर तो आनंदित होतो। त्यानंतर तो गावात येतो। चांगले कपडे घेतो, घर बांधतो। राजाने मुसिलला आपली क्षमता सिद्ध करण्यास सांगितले। त्या स्पर्धेत गुत्तिलने एक कठीण तान छेडली जी त्याने मुसिलला शिकविली नव्हती। शेवटी अशा प्रकारची तान छेडता आल्याने मुसिलला आपला पराभव मान्य करावा लागला। मराठी बोधकथा तात्पर्य: गुरुलाच अहंकाराने आव्हान देणे कधीच योग्य ठरत नाही। जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।